धर्म हा वृक्ष आहे. वृक्ष म्हटल्यानंतर त्याला मुळं आहेत, खोड आहे, शाखा उपशाखा आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, फळ आहे. आता नियम असा आहे की त्या वृक्षाच्या मुळाला सिंचन केलं पाहिजे ना. मग धर्म वृक्ष जो आहे त्याचं मूळ काय आहे तर पठण पाठण परंपरा हे धर्म वृक्षाचं मूळ आहे. पठण पाठण परंपरा म्हणजे काय तो शास्त्राचं पठण पाठण शिकणं शिकवणं ही जी परंपरा आहे ही धर्मवृक्षाचं मूळ आहे. आणि धर्मवृक्ष प्रफुल्लित राहावा असं वाटत असेल तर त्याचं मूळ असलेल्या या परंपरेलाच खत पाणी घातलं पाहिजे. पण विचार करा, मुळाला पाणी खत वगैरे काहीच घातलं नाही